नमस्कार पालक बंधू भगिनींनो, आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की चॅटबोटचे जे काही मार्क आहेत ते कोणत्या पद्धतीने भरायचे आहेत किंवा त्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत याबद्दलची सगळी सविस्तर जी काही माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी प्रत्येक स्टेप बघा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी येणार नाहीत। आता मुळात हा जो काही चॅटबोट मार्क्स जे भरायचे आहेत त्यामध्ये आपला जो काही विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा जो काही आलेख आहे किंवा त्यांची जी काही अध्ययन निष्पत्ती आहे ते बघण्यासाठी केले गेलेलं आहे। आता यामध्ये तुम्ही बघितलं असणार आहे की एकूण 3 परीक्षा या संदर्भातल्या घेतलेल्या आहेत। पहिली होती ऑगस्टमध्ये, दुसरी नोव्हेंबरमध्ये आणि तिसरी जी झाली ती परवा एप्रिलमध्ये 4, 5 आणि 6 तारखेला। त्यामध्ये बऱ्याच शिक्षकांनी खूप छान पद्धतीने मार्क नोंदवलेले आहेत। मग आता पहिल्या 3 चाचण्यांमध्ये विद्यार्थ्यांचा जो गुणवत्तेचा आलेख आहे त्यामध्ये काही फरक पडलेला आहे का ते बघून पुढील नियोजन जे आहे ते करण्यासाठी हे जे काही मार्क आहेत ते मार्क या चॅटबोटवरती नोंदवायचे आहेत। मग आता हे कसे नोंदवायचे, यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत या आता आपण या ठिकाणी बघणार आहेत। मग या ठिकाणी सगळ्यात पहिलं मला एक गोष्ट सांगायची ती म्हणजे 5वी आणि 8वीचे जे काही मार्क्स आहेत किंवा त्या संदर्भातल्या ज्या काही वार्षिक परीक्षा आहेत याची गल्लत ही या पेपरशी अजिबात करू नये। कारण 5वी ते 8वीचे ज्या काही वार्षिक परीक्षा आहेत त्याची गुणनोंदणी ही वेगळ्या पद्धतीने असणार आहे आणि चॅटबोटवरती आपण जे आता गुण नोंदवणार आहोत ती प्रोसेस ही पूर्णपणे वेगळी आहे। मग याचा संबंध एकमेकांबरोबर अजिबात नाही आहे। आता ती जी 5वी ते 8वीची आहे त्याच्यावरती क्षेत्रीय स्तरावरती समित्या नेमलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचं काम हे वेगळ्या पद्धतीने होणार आहे आणि पॅट 3 चाचणी ज्या आहेत त्याचं जे काही आपण गुण नोंदवणार आहोत ती एक वेगळी प्रोसेस आहे। त्यामुळं या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे की कोणताही विद्यार्थी सुटता कामा नये। आपल्याकडे जर शाळेत असेल तर त्या विद्यार्थ्याचे गुण नोंदवले जाणे हे खूप गरजेचं आहे आणि याची दक्षता ही संपूर्णतः त्या शिक्षकांनी घ्यायची आहे। आता यामध्ये जे ग्रँटेबलचे शिक्षक आहेत तर त्यांचाच या ठिकाणी काय येणार आहे, संबंध येणार आहे। मग आता हे चॅटबोट जे आहे ते या ठिकाणी 3 पार्टमध्ये विभागलेलं आपल्याला बघायला मिळतं। SCRT, त्याच्यानंतर विद्या समीक्षा केंद्र आणि त्याच्यानंतर आहे पुढचं तो म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की यांच्या मार्फत या 3 स्तरांवरती हे जे काही चॅटबोट आहे त्या ठिकाणी काय केलं गेलेलं आहे, नोंदवलं गेलेलं आहे। आता या चॅटबोटवरती जात असताना नेमकं काय करायचं आहे, कोणत्या प्रोसेसनी जायचं आहे ते आपण आता या ठिकाणी बघूयात। त्यासाठी सगळ्यात आधी शिक्षकांनी स्विफ्ट चॅट नावाचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्यायचं आहे। ते घेतल्यानंतर त्यामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी की आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे। तो टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक OTP येणार आहे 4 डिजिटचा, तोही आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे। आता यामध्ये एक तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असणार आहे की तिथं सिटी आणि जे काही आपलं स्टेट आहे ते विचारलं जाणार आहे। ज्या शिक्षकांनी याच्यापूर्वीच स्विफ्ट चॅट डाउनलोड केलं असेल त्यांना येणार नाही, पण ज्यांनी आता डाउनलोड केलेलं आहे त्यांच्यासाठी हे येणार आहे। त्यामुळे तुमची जी काही सिटी आहे किंवा तुमचं जे काही स्टेट आहे ते तिथं मेन्शन करायचं आहे आणि पुढं चौथ्या या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला दिसत असणार आहे की या ठिकाणी एक राईट साईडला एक स्कॅनचं चिन्ह तुम्हाला दिसतंय, ॲरोसुद्धा दाखवलेलं आहे बघा, बोटाचं चिन्ह। त्यातून आपण काय करायचं आहे, QR कोड जो काही आहे तो स्कॅन करायचा आहे। आता हा जो QR कोड जो स्कॅन करत आहोत आपण, आता तो QR कोड स्कॅन केल्यानंतर पॅट 3चा जो काही चॅटबोट आहे त्याच्यावरती आपण जाणार आहोत। मग आता QR कोड जो आहे त्याच्याच थ्रू जर तुम्हाला स्कॅन करायचं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आपल्या ग्रुपवरती लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही काय करू शकता, त्याच्यावरती जाऊ शकता। आता त्याच्यानंतर आहे की आता आपण या ठिकाणी चॅटबोटवरती जातो, तिथं गेल्यानंतर नेमकी माहिती कोणकोणत्या पद्धतीनं भरायची आहे। पूर्वी एडिटचं ऑप्शन नव्हतं, पण आता आपण मार्क्स भरताना जर चूक केली तर त्याच्यासाठी एडिटचं ऑप्शन आहे। तर यामध्ये आपण बघू शकतो की मार्क्स कसे भरायचे। तर एकदा का तुम्ही QR कोड स्कॅन केलं की लेट्स गोचं बटन दाबायचं आहे, म्हणजे क्लिक करायचं आहे। मग तो विचारेल की कोणती लँग्वेज आपल्याला घ्यायची आहे। मग आता ही लँग्वेज घेत असताना या ठिकाणी इंग्लिश किंवा मराठी या 2 असणार आहेत, त्यापैकी तुम्हाला जी सोयीस्कर वाटते त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर कन्फर्म करून तुम्ही नेक्स्ट जे काय आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी UDIS कोड स्कूलचा जो काही आहे तो विचारला जाणार आहे, त्यामुळे तो अपडेटेड असणं खूप गरजेचं आहे। त्यामध्ये UDIS कोड जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा तो टाकल्यानंतर या ठिकाणी तिसऱ्या कॉलममध्ये ना, तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असणार आहे की तिथं त्या ठिकाणी आपल्या शाळेची पूर्ण इन्फॉर्मेशन येते।
आता ती करेक्ट आहे का ते आपल्या पातळीवर बघायचं आहे. ती जर करेक्ट असेल तर त्या ठिकाणी यस म्हणून तुम्ही पुढे जायचं आहे आणि तुमचा टीचर आय डी जो आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपली इन्फॉर्मेशन येणार आहे, ती जर बरोबर असेल तर आपण पुढे जायचं आहे. तिथं गेल्यानंतर रेकॉर्डेड स्टुडंट परफॉर्मन्स असा एक हे असणार आहे, बटन असणार आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मग विचारलं जातं की आपल्याला कोणत्या वर्गाचे भरायचे. मग 3री 4थी 5वी 6वी जे काही भरायचे तो क्लास आपल्याला निवडायचा आहे. एकदा आपण क्लास सिलेक्ट केला की मग असेसमेंट आपल्याला काय विचारणार आहे की तुम्हाला फर्स्ट लँग्वेज हवी का थर्ड लँग्वेज हवी. फर्स्ट लँग्वेज आपण जर केलं तर यामध्ये ड्रॉपडाऊन मेनू येतील. मग यामध्ये जे काही सगळे 10 मीडियम्स आहेत ते 10च्या 10 मीडियम आपल्याला येणार आहेत. मग आपण कोणत्या मीडियममध्ये आहोत त्या मीडियमला सिलेक्ट करून आपण काय करायचं आहे, माहिती भरायची आहे. थर्ड लँग्वेजमध्ये फक्त इंग्लिश असणार आहे आणि मॅथ्सला तर बाकी मग इतर लँग्वेजेस असणारच आहेत. मग एकदा क्लिक केल्यानंतर 3री किंवा 4थीचे जे काही एकदा का स्टुडंट आपण स्टँडर्ड जो काही आहे तो क्लिक केल्यानंतर जी काही नावं आहेत विद्यार्थ्यांची ती येणार आहेत आणि त्यासोबत त्यांचे कोडसुद्धा येणार आहेत. मग ज्यांचे मार्क आपल्याला भरायचे आहेत त्या विद्यार्थ्याच्या नावावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा बॉट विचारणार आहे की स्टुडंट प्रेझेंट आहे किंवा अब्सेंट आहे. मग त्या ठिकाणी मात्र तुम्हाला प्रेझेंट आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, मार्क भरू शकता. आता इथं प्रश्न येणार नाही की म्हणजे आता इथं कसं आहे की प्रश्न येणार नाहीत, डायरेक्ट प्रश्नाचे क्रमांक येणार आहेत 1 ते 10 किंवा 1 ते 9 जे काही तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये त्यानुसार. आता तिथं काय करायचं आहे, मार्किंग आपल्याला करायचं आहे. आणि एकदा का तुम्ही सबमिट केलं की त्यानंतर मग रेकॉर्ड अनादर किंवा मग रेकॉर्ड अनादर स्टुडंट असं विचारलं जाणार आहे किंवा होम. जर तुम्ही होमवरती क्लिक केलं तर तुम्ही थेट होमवरती येणार आहात आणि अनादर स्टुडंट म्हटला तर तुम्ही परत प्रिव्हियस स्टुडंट लिस्टकडे जाणार आहात. मग तुम्ही दुसरा विद्यार्थी निवडत असाल तर त्यानुसार तुम्ही त्याचं रेकॉर्ड जे काही आहे ते तुम्ही मार्क्स भरू शकता. मग आता ते झाल्यानंतर कधी कधी कसं होतं की काही विद्यार्थ्यांचे मार्क्स हे आपल्याकडून चुकीचे भरले जातात, कमी जास्त होतात किंवा मग वर खाली होतात. अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी की एडिट करायचा ऑप्शन जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळतो. या ठिकाणी लेफ्ट साईडला एकदम खाली कोपऱ्यामध्ये 4 बॉक्सेसचं एक आयकॉन दिसतं, तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आणि त्यातून तुम्ही काय करायचं आहे, परत होमवरती जाता आणि मेन मेनूवरती येऊन आणखीन मग परत त्या विद्यार्थ्याच्या ID वरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, एडिट रजिस्ट्रेशन असं म्हणायचं आहे. आता एडिट रजिस्ट्रेशन याच्यामध्ये एक असणार आहे की या ठिकाणी तुम्हाला जर तिथं मार्क्स भरायचे असतील तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला यस म्हणून तुम्ही त्यामध्ये काय करू शकता, रेकॉर्ड परफॉर्मन्सवरती पुन्हा एकदा त्याचे मार्क्स या ठिकाणी भरू शकता. मग आता हे झालं या ठिकाणी आपण ॲक्च्युअलमध्ये जे काही स्टेप्स आहेत त्या सगळ्या मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की तुम्ही या ठिकाणी कोणत्या पद्धतीने मार्क्स जे काही आहेत ते भरू शकता किंवा ते भरत असताना एक्झॅक्टली मार्क एडिट जर करायचे असतील तर कोणते आणि मीडियम कोणते आहेत या सगळ्याची जी काही माहिती आहे ती या ठिकाणी आपण बघितलेली आहे. पण काही महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहेत त्यासुद्धा आपण या ठिकाणी बघणं फार गरजेचं आहे. काही प्रश्नसुद्धा शिक्षकांचे असतील तर ही जी लिंक आहे ती 15 एप्रिल ते 26 एप्रिल या दरम्यानच उघडली जाणार आहे. त्यामुळं प्रत्येक शिक्षकांनी वेळेचं जे काही बंधन आहे ते पाळणं फार गरजेचं आहे. तो आपला जो काही कार्यरत नंबर आहे, मोबाईल नंबर, तोच या ठिकाणी वापरायचा आहे. त्याचबरोबर UDIS कोड आणि शिक्षक कोड हा या ठिकाणी अपडेटेड असणं फार गरजेचं आहे. कारण बऱ्याच शिक्षकांना या अडचणी येत आहेत. त्यांची जर बदली झाली असेल तर त्यांनी त्या शालार्थ ID वरती जाऊन तुम्ही तुमचा जो काही टीचर कोड आहे ID किंवा मग UDIS जो काही आहे शाळेचा तो अपडेटेड असणं फार गरजेचं आहे आणि तो तुम्ही करून घ्यायचा आहे. बऱ्याचदा असं होतं की काही वेळेला विद्यार्थ्यांची नावं दिसत नाहीत, असंही झालेलं आहे. अशा वेळेस विद्यार्थ्यांची जी काही नावं आहेत ती सुद्धा या ठिकाणी काय करायची तर आपल्या ग्रुपवरती घेऊन या ठिकाणी मुलांची जी काही नावं आहेत ती सरळवरती जाऊन अपडेट करून घ्यायची आहेत, जेणेकरून ती नावं जी आहेत ती आपल्याला दिसणार आहेत. त्याचबरोबर कृपया नोंद घ्यावी की 3री भाषा जी आहे ती फक्त इंग्रजी असेल आणि प्रथम भाषेमध्ये सर्व 10 माध्यमं असणार. त्यामुळे फर्स्ट लँग्वेज जी आहे ती आपण निवडायची आहे, मराठी, कन्नड, तमिळ जी काही असेल ती. त्याच्यानंतर उत्तर दिल्याबद्दल किंवा चुकीच्या उत्तरासाठी आपल्याला काय करायचं आहे, 0 हा ऑप्शन निवडायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायला विसरायचं नाही. जर आपण सबमिटवरती क्लिक नाही केलो तर आपली फाईल जी काय किंवा मार्क्स जे काही ते सेव्ह होणार नाहीत किंवा त्या पद्धतीने पुढे सरकणार नाहीत. त्यामुळे कोणत्याही तांत्रिक प्रश्नासाठी जर तुम्हाला
अडचण असेल तर मी खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही आपल्या जे काय अडचणी आहेत त्या ठिकाणी भरू शकता. मला वाटतं पहिल्या 2-3च अडचणी येणार आहेत. एक तर विद्यार्थी अपडेट नसेल तर या ठिकाणी काय करायचं आहे, शिक्षकांचा UDIS जो काही आहे ID जो काही आहे तो आपल्याला अपडेट करून घ्यायचा आहे. UDIS कोड आपल्याला अपडेट आहे का तो बघायचा आहे. त्याच्यानंतर आता आधी एडिटचं बटन नव्हतं, परंतु आता एडिटसुद्धा करता येणार आहेत. त्यामुळे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.